की प्रभू साहेब तुम्ही बिल्डरकडे फ्लॅट विकत घ्यायला गेलात तर काय प्रश्न विचारला. मूळ तर मी बिल्डरकडे फ्लॅट विकतच घेऊ शकत नाही, एवढी माझी ऐपत नाही. मुंबईतल्या 99% लोकांना फ्लॅट विकत घेण्याची ऐपतच नाही. त्यामुळे कोण विकत घेतं फ्लॅट? दहिसर सारख्या ठिकाणी 1 कोटीच्या खाली फ्लॅट मिळत नाही. बोरिवली सारख्या ठिकाणी 2 कोटीच्या इथे फ्लॅट मिळत नाही. मी ज्या विभागात राहतो त्या वरळीमध्ये 15 कोटी ते 20 कोटी तेवढे पैसे कुणाकडे आहेत? दादर सारख्या ठिकाणी 7 आणि 8 कोटीचे इथे आहेत का कोणी की बाबा ज्यांच्याकडे 4-5 कोटी आहेत फ्लॅट विकत घेणारे? जरा प्लीज हात वर करा. मी त्यांचा नमस्कार तरी करेन की बाबा मी करोडपतीला भेटतो. त्यामुळे फ्लॅट विकत घेणं हे गरिबाचं आणि मध्यम वर्गाचं काम नाही. पूर्ण मुंबईमध्ये सगळे बिल्डर म्हणून मिळून 20,000 फ्लॅट विकतात आणि हे 20,000 फ्लॅट जे विकत घेतात त्यांना बिल्डर देतो, त्या अग्रीमेंटवर ते सही करतात. तर बिल्डरनी दिलेलं अग्रीमेंट हे बिल्डर पाळतो की नाही याच्या करता वेगळा. म्हणजे त्यांनी दिलेला अग्रीमेंट याला त्याच्यात बदल करण्याचे अधिकार नाही, त्याच्यावर यांनी सही करायची आणि त्यांनी दिलेल्या अग्रीमेंट त्यांनी पाळलं की नाही हे बघण्यासाठी रेरा. याच्यासाठी रेराची आवश्यकता आहे का? जे 5 कोटी देऊन बिल्डर कडून फ्लॅट घेतात त्यांना 50 लाख देऊन दुसऱ्या वकिलाला हायर करण्याची ऐपत आहे. खरी गरज कोणाला आहे? झोपडपट्टीच्या माणसाला पुनर्विकास करत असताना बिल्डर लुटतो, त्या झोपडपट्टीच्या माणसाला रेरा लागू आहे का? नाही. जुन्या इमारतीमध्ये चाळीमध्ये राहणाऱ्या माणसाला पुनर्विकासासाठी त्याची चाळ बिल्डर घेतो आणि त्याला हाकलून लावतो, त्याच्यावर अन्याय होतो, त्याच्याकरता त्याला रेरामध्ये जाता येतं का? नाही. म्युनिसिपल चाळीमध्ये जो राहतो त्या ठिकाणी बिल्डर येतो, त्याला काढून त्याच्या ठिकाणी नवीन इमारत बांधताना जर गरीब म्युनिसिपल टेनंटवर अन्याय झाला त्याच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी रेराकडे तो जाऊ शकतो का? नाही. म्हणजे मुंबईच्या 99.9% लोकांना रेरा लागू होत नाही. रेरा फक्त 20,000 फ्लॅट, या वर्षी तर 20,000 पेक्षा कमी विकले गेले, पण 20 ते 25,000 फ्लॅट दरवर्षी. म्हणजे आपल्यापैकी कोण विकत घेऊ शकत नाही. तर 5 कोटी 10 कोटी आणि अगदी दहिसर किंवा मुलुंड सारख्या ठिकाणी 1-1.5 कोटी देऊन जे फ्लॅट विकत घेतात त्यांच्या करताच रेरा लागू आहे. म्हणजे बिल्डरनी आपल्या समोर जे कागद फेकले त्या कागदावर आपण सही केली आणि त्याला पैसे दिले की आपण बिल्डरशी करारबद्ध झालो. रेरा कायदा येण्यापूर्वी मोपा नावाचा कायदा होता. मोपा कायदा 7-8 वर्ष काय अनेक वर्ष या ठिकाणी होता. मोपा कायद्याखाली एकाही बिल्डरला आजपर्यंत पकडलंही नाही आणि दंडही झाला नाही. आजपर्यंत रेरा कायदा लागू होऊन कित्येक महिने झाले, कोणत्याही बिल्डरवर फार दंड झाल्याचा किंवा त्याला पकडून बंद केल्याचं माझ्या ऐकिवात तरी नाही. त्यामुळे हे कायदे काही लोक करतात लोकांना फक्त उल्लू बनवण्यासाठी आणि लोकांना आपण काहीतरी कायदा केलाय हे दाखवण्यासाठी. आणि आपल्यालाही वाटतं बरं आहे म्हणजे आपलं काहीतरी त्याच्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे या ब्लड प्रेशरच्या गोळीसारखं आहे, रात्री घेऊन झोपलं म्हणजे आपल्याला वाटतं आपण बरेच. रेरा हे व्यापक करतो, सामान्यांना त्यातून न्याय मिळावा. ज्या लोकांचं मुंबईतले 99% कामं ही रिडेव्हलपमेंटची होतात. रिडेव्हलपमेंट मध्ये ज्याची जमीन, ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटी जमीन जी बिल्डरनी घेतली त्याला रेरामध्ये जाण्याचा अधिकार नाही, पण त्याला घर देऊन जे उरलेली घरं बिल्डर बाहेरच्याला विकणार त्याला रेरा कायद्याचा अधिकार. म्हणजे त्याला त्या रेरा कायद्याचं पूर्ण प्रोटेक्शन आणि ज्याची जमीन त्याला अजिबात प्रोटेक्शन नाही. हा कसला कायदा आहे? खरं म्हणजे अशा कायद्याच्या विरुद्ध जनतेचं आंदोलन पेटून की असं कायदा नको आहे हे सांगण्याची आपल्याकडे हिंमत पाहिजे. पण तशी हिंमत आपल्याकडे नाही, कारण तेरी भी चूक मेरी भी चूक. रेरा कायदा आल्यानं सामान्य माणसाला मुळीच दिलासा मिळालेला नाही, कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही.
रेरा कायदा येण्याच्या आधी मोफा कायदा होता, त्यांनी देखील सामान्य माणसाला कोणताच दिलासा दिला नाही. त्यामुळे सामान्य माणसाचा दिलासा हा निवडणुकीत केलेल्या घोषणेप्रमाणेच आहे, तो कधी मिळत नसतो. त्यामुळे निवडणुकीत आपण सगळे मिळून एक घोषणा देत असतो, अरे येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण, म्हणजे मी आलो तरी लुटणार, तो आला तरी लुटणार, हा आला तरी लुटणार, पण शेवटी तुझी लूट होणारच आहे. त्यामुळे आम्ही सगळे मिळून तुला लुटायला तिथे बसलेलो आहे. त्यामुळे तुझं काय, त्यामुळे येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण, म्हणजे आम्ही आलो तरी लुटणार, हा आला तरी मी थोडा कमी लुटेल रे बाबा, तो जास्त लुटेल. अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे जोपर्यंत हे चित्र बदलत नाही, जोपर्यंत सामान्य माणसाची बाजू घेऊन जे भ्रष्ट लोक आहेत त्यांच्या विरुद्ध आपण उभं राहत नाही आणि वस्तुस्थिती ओळखत नाही आणि सत्य जोपर्यंत आपण बोलायला शिकत नाही तोपर्यंत पर्याय नाही. सत्य हे आहे की चुका सगळ्यांकडून झालेल्या आहेत. रेराच्या निमित्तानं मी इतकंच सांगेन की ज्यांच्याकडे कोटी, 2 कोटी, 5 कोटी आहेत त्यांच्याकडे वकिली सल्ला घेण्याचे पैसेही आहेत. पण ज्यांच्याकडे नाहीत त्यांना रेरा लागू करा, रेराची व्याप्ती वाढवा आणि पुनर्विकासामध्ये जे घडले जात आहेत, तो झोपडपट्टीवासी असो, तो जुन्या चाळीतला इमारती राहणारा असो, तो कोऑपरेटिव्ह सोसायट्यामध्ये राहणारा असो, तो म्हाडाच्या इमारतीत राहणारा असो, ज्याचं घर जात आहे आणि त्याच्या मोबदल्यात त्याला घर मिळायचं आहे, अशा माणसाला जोपर्यंत त्याचे अधिकार मिळत नाही तोपर्यंत ह्या रेरा विरुद्ध आंदोलन करून उभं राहण्याची आवश्यकता आहे. रेरा लोकाभिमुख जोपर्यंत होत नाही, हे केवळ फ्लॅट विकत घेणाऱ्यांपुरतच सीमित राहतं, तोपर्यंत रेराचा काही अर्थ राहत नाही. ज्यांना फ्लॅट ज्यांच्याकडे विकत घेण्यासाठी कोट्यावधी रुपये आहेत त्यांनी त्यांची भांडणं लढावी. आपण गरिबाचं भांडण लढूया आणि रेरा व्यापक करून लोकांपर्यंत ते रेरा नेण्यासाठी सरकारवर दबाव आणूया की रेराचे स्वरूप जास्त व्यापक करा आणि पुनर्विकासामध्ये जे लोक आहेत या सगळ्यांना रेरामध्ये कोर्टात न जाताना, कारण कोर्टात त्याला परवडत नाही. ज्यांनी 10 कोटी वरळीला घर घेतलं त्याला आणखी 50 लाख देऊन रिट पिटिशन किंवा कोर्टात जाण्याचे पैसे आहेत, पण जो घरात एका खोलीत राहायला बीडीडी चाळीत किंवा आणखी त्याला जर काढून बाहेर टाकलं तर त्याच्याकडे कोर्टात जाण्याची क्षमता नाही, त्याच्याकडे पैसा नाही, तर त्याला खरं म्हणजे रेरा लागू व्हायला पाहिजे आणि त्याला रेराचा लाभ मिळायला पाहिजे. असा लाभ जर मिळाला नाही तर त्याच्या वतीनं मुंबईच्या सामान्य जनतेला रेराचा फायदा व्हावा ह्याच्याकरता आंदोलन करण्याची जर आपली तयारी असेल तर ह्या आंदोलनात मी सगळ्यात